मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज जालना, बीड आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, 5वा दिवस आहे आणि सरकारकडून कुठल्याही पद्धतीची हालचाल आपण म्हणूयात की होत नाहीये किंवा जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरून हटणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। पुढची दिशा आंदोलनाची काय असेल आणि आज कुठे कुठे बंद आहे? अमोल, काल मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला एक इशारा दिलेला आहे। काल छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याकडे आलेलं होतं। त्यांनी कुठेतरी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याची विनंती केली, मात्र मनोज जरांगे यांनी ती साफ धुडकावून लावली। सरकारने कुठे अध्यादेशचं रूपांतर कायद्यात करावं, तात्काळ उद्याचं अधिवेशन घ्यावं, अशा प्रकारची मनोज जरांगे यांची मागणी आहे। आणि त्याचबरोबरीने गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावरती सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं। काल ठिकठिकाणी मराठवाड्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बंदचं आवाहन करून या बंदला सहभागी होण्याचं देखील त्यांनी या संघटनांनी आवाहन केलेलं होतं। त्याला अनुसरून आज जालना जिल्ह्यामध्ये देखील बंद आहे। खरं तर मनोज जरांगे यांनी ज्यापूर्वी अगोदरपासूनच उपोषणाचा इशारा दिल्यापासून सरकारला कुठेतरी धारेवर धरत तात्काळ अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारे सरकारकडून विनवणी होत आहे, मात्र वरिष्ठ पातळीवर नेत्यांचं दुर्लक्ष देखील इथं अधोरेखित करता येईल। मनोज जरांगे यांच्याशी कोणतेही मंत्री या ठिकाणी भेटलेले नाहीत किंवा तशा प्रकारचा फोन देखील त्यांनी केलेला नाही। आज 5वा दिवस आहे आणि तब्येत खालवलेली आहे अशी एक माहिती कळत आहे की मध्यरात्री उशिरा नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी 2 घोट पाणी घेतल्याची माहिती आहे। पण प्रकृती खूप खालावलेली आहे। 5 दिवस आहे अन्न पाणी त्यांच्या शरीरात नाही। डॉक्टरांचं म्हणणं आहे की डिहायड्रेशनचा त्रास त्यांना होऊ शकतो। अशक्तपणा प्रचंड आहे आणि माध्यमांना सुद्धा तुरळक ते बोलत आहेत। अशा अवस्थेमध्ये सरकार मनोज जरांगे यांच्यामध्ये नेमकं मध्यस्थी कोण करेल? मनोज जरांगे आता सरकारला एक 16 तारखेपर्यंत हरकती मागवण्यासाठी सरकारनं या अगोदरच सांगितलेलं आहे। त्यामुळे सरकारला ही एक बाजू आहे की तोपर्यंत आपल्याला हे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करता येणार नाही। मात्र दुसरीकडे मनोज जरांगे हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। सरकारनं तात्काळ अंमलबजावणी केलेली पाहिजे। ह्या दुहेरी कात्री सध्याचं वातावरण आहे। आता यावरती नेमका तोडगा काय निघेल हे पाहावं लागणार आहे आम्हाला। निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही रवी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।